मग आदिनाथ कसं वाटतंय भाऊ? मन में लड्डू फोटा, मन में लड्डू फोटा. कसं होतंय? माग भविष्य वाटा ना आता. एक वेळेस तर पाहतो मी. नाही मग गेले. हो तेव्हा तिथं ते कोंबडं बघ कसं हे बघा. नको वा बघा नजर मारते आदिनाथ भाऊ. शुभम दादा हे आमचे जैन नवले. मला पण घ्या आता तिकडून. चिपवलेले दादा. पाडो नका परत काय पाडलो. वा आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. आणि आता आपण बसलोय उडण खटोल्यामध्ये. आणि हा उडण खटोल्याचा प्रवास जवळजवळ 12 तासाचा प्रवास आहे. कान पूर्ण बंद पडले, कानामध्ये शिट्ट्या वाजू राहिल्या आणि अप्रतिम असा नजारा नाही. म्हणजे जवळजवळ स्वर्गात आपण आल्यासारखं होतं. एकदा जरूर या आणि आनंद घ्या. पैसे वसूल जे 8,500 रुपये आमच्या मंडळाचे पोरांना दिले त्यांचे पैसे अगदी वसूल झालेले. वा खालचा नजारा तुम्ही बघू शकता. असं गदगद होत. मला होत नाहीये पण असं होतं. खालचा नजारा बघा. काढ बाहेर. फोटो काढतो. चालू फोटो काढतो. अपने ही रंग तिघांचे तिघा पहा इकडे तिघ. कान कस काय बंद झाले पण?